नमस्कार मैत्रिणींनो, प्रीत व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. कशा आहात तुम्ही? मला वाटते खूप बिझी असाल. भाज्या आणणं, त्या सोलणं, उद्याची तयारी, सगळी धावपळ सुरू असेल ना? मी पण सकाळी घरातली कामं आवरून पहिला बाजार गाठला व भाज्या आणल्या. मी काय काय भाज्या आणल्या त्या तुम्हाला दाखवते. तर इथे बघा, मी हा पावटा आणलाय. चुनूला पावटा नाही मिळाला, पण ठीक आहे, हा तर मिळून गेला. हा मला 25 रुपये पावप्रमाणे भेटलेला आहे. ही आपली गावठी गाजरं आहेत, ती पण मला मिळालेली आहेत. आणि ही पापडी आहे. गावाकडे ना ह्या पापडीमध्ये लाल रंगाच्या पण पापड्या मिळून जातात. ह्या मला मिळाल्या. ह्या पांढरी पापडी आहे आणि ही 25 रुपये पाव मिळालेली आहे. लिंबू, ऑफकोर्स आता उद्या बघा ना, एवढी छान भाजी आपण खाणार आहोत, त्यात जर लिंबू पिळून खाल्ला तर ती अजून छान लागते. तर 10 रुपयाचे 3 लिंबू. परत 20 रुपये पावशेर वांगी. ही मोठी एवढी आणले कारण उद्या जी आपण भोगीची भाजी करू ना, त्या भोगीच्या भाजीमध्ये ह्याच्या जर बिया वापरल्या ना, भाजी अजून छान लागते. म्हणून ह्या थोड्याशा निबार शेंगा घेतलेल्या आहेत. आणि त्यातल्याच परत ह्या अशा कवळ्याही शेंगा मी घेतलेल्या आहेत. हे बघा, छान ताज्या आहेत. त्याच्यानंतर एक नारळ. आमच्या इकडे 25 रुपयाला आम्हाला नारळ मिळाला आहे. तुमच्या तिकडे नारळाचे दर काय चालू आहेत ते मला सांगा. हा एवढा नारळ आहे. हे ॲपल बोर म्हणतात ते. हे मला 50ला 1 किलो मिळालेले आहेत. हे एवढेच घेतलेत मी, हे 10 रुपयाच्या. ह्या फारसं खाणं होत नाही, पण घालायला म्हणून घेतलेत भाजीतच. आणि किती छान गुलाबी गुलाबी गाजर दिसत आहेत. तर हे पण मला 50ला अर्धा मिळाले. संक्रांत आहे त्यामुळे कांद्याची पात आणि हरभरे. तर ही हरभऱ्याची पेंडी मला 20 रुपयाला मिळालेली आहे. मोठी पेंडी आहे ह्यावेळची आणि असे भरपूर भरलेले दाणे आहेत त्याला. हरभरे आहेत भरपूर भरलेले. आता ह्या भाज्या निवडून ठेवून देते, म्हणजे माझं कसं उद्याचं काम थोडंसं सोपं होऊन जाईल. त्यामुळे मी त्या निवडायला घेतलेत. आणि तुम्ही बघू शकता माझ्या भाज्या निवडून झालेल्या आहेत. पण हे सगळं करायला माझं जवळजवळ तासभर गेलेला आहे. पण खरं सांगू का ताईंनो, ह्या सगळ्यामध्ये मला माझ्या आहोंची खूप मदत झालेली आहे. त्यांना आज सुट्टी होती आणि ते मला बाजारात पण घेऊन गेले आणि भाज्या सगळ्या सोलायला मदतही केली. आता उद्या फक्त शेंगदाणे, गाजर आणि ऊस आणि बोरं घालून भाजी बनवायची बाकी आहे. तोही व्हिडिओ मी तुम्हाला पाठवेन, पण सध्या इतकाच. मला वाटलं की तुम्हाला हा व्हिडिओ थोडाफार युजफुल ठरेल म्हणून हा व्हिडिओ पाठवायची गडबड केलेली आहे. आणि खूप छोटा व्हिडिओ आहे ताईंनो, समजून घ्या. तात्पुरतं मी तुमची रजा घेते. बाय बाय.